श्रोते हो, हिमांगी हडवळे नवले लिखित तरल या कथासंग्रहातील हृदय संगिनी ही कथा आज आपण ऐकणार आहोत. हा कथासंग्रह तुम्ही घरपोच मागवू शकता. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर सुरू करूया आजची कथा. मनोमिलन वधूवर सूचक मंडळाचा विदुर व विधवा यासाठी आज विशेष कार्यक्रम होता. शशांक काहीशा अनिच्छेनेच कार्यक्रमाला आला होता. हॉलच्या बाहेरच रजिस्ट्रेशन काउंटर होता. त्याने तिथे स्वतःच्या नावाची नोंदणी केली आणि हॉलमध्ये जाऊन बसलो. हॉल अजून बराचसा मोकळाच होता. बरेच जण आई वडिलांबरोबर आले होते. काही जण कार्यक्रमापूर्वीच एकमेकांची ओळख करून घेण्यात रमले होते. शशांकला मात्र जास्तच संकोचल्यासारखं वाटत होतं. त्याने एका खिडकी शेजारी जागा निवडली व तो बाहेर बघत बसला. हॉलमध्ये मनोरंजनासाठी लावलेली 90ची हिंदी गाणी आणि त्याचा तो एकटेपणा छान योग जुळून आला होता. एका गाण्याबरोबर तो भूतकाळाची पायरी उतरू लागला. शांभवी व त्याचे लग्न, त्यांचे ते 18 वर्षातल्या संसारातले सोनेरी क्षण, शताक्षी आणि शौनकचा जन्म, लग्नाच्या 18व्या वाढदिवसाला गोव्याला केलेले सेलिब्रेशन आणि गोव्यावरून परतत असताना त्यांच्या गाडीचा तो झालेला अपघात. एका मागोमाग एक त्याला आठवू लागले. अपघाताची आठवण येताच त्याने मान झटकली. नाही, स्वतःशी बोलतच तो नकारार्थी मान हलवत राहिला. कोणाच्या तरी हसण्याच्या आवाजाने तो शुद्धीवर आला. त्याने आजूबाजूला पाहिले. सगळे अनोळखीच होते. एक क्षण त्याला वाटले देखील की इथून पळून जावे, पण शताक्षी आणि शौनकचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि त्याने निर्णय बदलला. शशांकची नोकरी फिरतीची होती. आईबाबाही थकले होते. वयात येणारी शताक्षी, अवघ्या 8 वर्षांच्या शौनक यांच्यासाठी आईबाबा होणं त्याला अवघड जात होतं. म्हणूनच त्याने शांभवी गेल्यानंतर 2 वर्षांनी पुनर्विवाहाचा निर्णय घेतला होता. हॉलमध्ये आता बऱ्यापैकी गर्दी जमा झाली होती. त्याने हॉलभर एक नजर टाकली. उगीचच कोणी ओळखीचं भेटतंय का ते पाहिला, पण कोणीच नव्हतं. तो सर्वांचं निरीक्षण करू लागला. काही जण संकोचून बसले होते, तर काही नटून थटून एक्साईट होऊन, काही फोनवर व्यस्त होते, तर काही स्वतःच्याच तंद्रीत. शशांकची नजर फिरता फिरता एका ठिकाणी अडखळली. सॉफ्ट स्काय ब्लू कलरची कोटा सिल्कची साडी नेसलेली, गळ्यात एकच नाजूक मोत्याची सर घातलेली काहीशी निमगोरी ती त्याला ओळखीची वाटली. त्याने 1-2 वेळा तिला पाहिले, पण त्याला आठवत नव्हते कुठे पाहिले आहे हिला. तो विचार करू लागला. खरं तर ह्याआधी कोणत्याही स्त्रीकडे त्याने मान वर करूनही पाहिले नव्हते, पण हिच्यामध्ये काहीतरी खास होते. त्याला मनापासून तिची ओढ वाटत होती. कुछ होता हैचं फिलिंग येत होतं. नंतर त्याला स्वतःचीच लाज वाटली व त्याने नजर सभामंचाकडे वळवली. मंडळाचे अध्यक्ष कार्यक्रमाची रूपरेषा सांगत होते. भारीच मिश्किल स्वभावाचे होते ते. पुनर्विवाह का करावा याचं उत्तर त्यांनी फार गमतीशीररित्या दिले. ते म्हणाले, आपल्या हृदयाचे मुख्य 2 भाग असतात, डावा आणि उजवा. मग त्यात इथे एकच कशी राहणार? दोघी नको? या वाक्याबरोबर हॉलमध्ये हसे पिकले आणि इतका वेळ तंग झालेले वातावरण थोडे हलके झाले. हसताना त्यांची नजर परत तिच्याकडे गेली. गालातल्या गालात हसताना ती फारच सुंदर दिसत होती. नंतर ओळख परेड चालू झाली आणि प्रत्येकजण आपली ओळख करून देऊ लागला. अचानक तिचा नंबर आला तसा तो सावध झाला. तिच्या एक हालचाली तो टिपू लागला. तिने स्टेजवर जाताच सांगायला सुरुवात केली. नमस्कार, मी शर्वाणी, वय वर्षे 38, विधवा आहे. शिक्षण MSc BEd असून सध्या विद्याभवनमध्ये शिक्षिकेची नोकरी करते. 2 वर्षांपूर्वी मुंबई गोवा हायवेवर झालेल्या अपघातात मी माझ्या मिस्टरांना व 10 वर्षाच्या मुलाला गमावले. सासरी व माहेरी कोणताच आधार नसल्याने केवळ सासूबाईंच्या इच्छेखातर पुनर्विवाहाला तयार झाले आहे. यानंतरही ती काहीतरी बोलत होती, पण अपघाताचे नाव येताच त्याचे विचारचक्र चालू झाले. 2 वर्षांपूर्वीच माझ्याही गाडीचा अपघात मुंबई गोवा हायवेवरच झाला होता. अचानक ट्रकचा ब्रेक फेल होऊन त्याने पुढच्या 2 गाड्यांना उडवले होते.
एक गाडी माझी होती, मग दुसरी हिची तर नव्हती. कारण फक्त एवढं कळलं होतं की त्या गाडीतले 2 जण जागीच ठार होते, तर एक गंभीर जखमी म्हणजे गेल्यातच जमा होते. पण कशावरून हीच असेल ती? जाऊ दे, आपण का विचार करतो हिचा एवढा? तो स्वतःशीच बोलू लागला. तेवढ्यात त्याचा नंबर पुकारण्यात आला व तो स्टेजवर गेला. वर गेल्यावरही त्याने एकदा तिला समोरून पाहिलेच. तो माहिती देऊ लागला. मी शशांक चौधरी, वय वर्षे 45, IT मध्ये आहे. सध्या ग्लोबल हेड या पदावर कार्यरत आहे. 2 वर्षांपूर्वी एका अपघातात बायको ब्रेन डेडमुळे मरण पावली. 2 मुले आहेत, वय वर्षे 12 व 8. पुढची माहिती देताना त्याने 2-3 वेळा तिच्याकडे ओझरती नजर टाकली. ती देखील त्याला मनापासून ऐकत होती. त्याचं इंट्रोडक्शन संपताच अल्पोपहारासाठी ब्रेक झाला व सगळेजण हॉल बाहेर जाऊ लागले. तेवढ्यात त्याला "एक्सक्यूज मी" अशी हाक आली आणि थांबला. मागे वळून बघतो तर तिथे शर्वा पुढे उभी. काही क्षण तो पाहतच उभा राहिला. नंतर सावरून म्हणाला, "येस, बोला." शर्वा म्हणाली, "आपण शशांक चौधरी ना?" "शांभवी शशांक चौधरी तुमचा कोण?" शर्वाच्या तोंडी शांभवीचं नाव ऐकून शशांक एकदम आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, "शांभवी माझी पत्नी आहे, म्हणजे होती. पण तुम्ही कसं काय ओळखता तिला?" डोळ्यातले पाणी लपवत ती म्हणाली, "मी शर्वाणी, तुमच्या शांभवीची हृदयसंगिनी." "म्हणजे?" शशांकने विचारले. "म्हणजे तुमच्या शांभवीचं हृदय तुम्ही जिला दान केलं ती मी. आज मी जिवंत आहे ते केवळ तिच्यामुळे. मी तिचे ऋण कसे फेडू? फार बरं वाटलं तुम्हाला भेटून." तेवढ्यात तिचा फोन वाजला व ती निघून गेली. शशांक तिच्याकडे पाहतच राहिला. शांभवी गेल्यावर त्या विमनस्क अवस्थेत आपण तिचे हृदय कोणाला दिलंय हे साधं जाणूनही घेतलं नव्हतं. पण आज त्याला तिच्यामध्ये शांभवीचे अस्तित्व जाणवू लागले होते. त्याला तिच्याबद्दल वाटणाऱ्या ओढीचे कारण समजले होते. त्याने मनातच काहीतरी ठरवले व तो तिच्या येण्याची वाट पाहू लागला. शर्वा फोनवर बोलून परत येताच शशांक तिला म्हणाला, "एक विचारू तुम्हाला?" शर्वा म्हणाली, "इश्श, त्यात काय एवढे, विचारा ना." शशांक म्हणाला, "माझी हृदयसंगिनी जाताना तिचे हृदय तुम्हाला देऊन गेली. हृदयाने शरीर बदलले असले तरी त्या हृदयात मला माझी जागा मिळेल का? पूर्वीसारखी? धडधडेल का ते पुन्हा तसेच माझ्यासाठी? त्याच जुन्या हृदयासोबत नव्या जाणीवा, भावना घेऊन व्हाल माझ्या हृदयसंगिनी?" डोळ्यातल्या आनंदाश्रूंसहित लाजेने झुकलेली शर्वाची नजर त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊन गेली. श्रोतेहो, कथा आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब